फाशीचा वाद करण्याचा प्रयत्न केला, पण माझ उतरवलं माझ. मुंबईत भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. कामगार युनियनवरून या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते भिडले असल्याचे समोर आलेले आहेत. वरळी परिसरातील हॉटेल सेंट रिजेंटमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. अनेक वर्षांपासून या हॉटेलमध्ये शिवसेना ठाकरे गटाची युनियन कार्यरत आहे. मात्र भाजपकडून याच हॉटेलमध्ये पुन्हा भाजपची युनियन बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला. याला विरोध करताना शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यामुळे मोठा राडा झाला. सध्या हॉटेलच्या परिसरामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाकडून हॉटेलबाहेर घोषणाबाजी देखील करण्यात आलेली असल्याचं समोर आलेलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण अध्यक्ष म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर त्यांनी मुंबईतील शिवसेना ठाकरे गटाचे कामगार फोडण्याचा प्रयत्न केला. विमानतळ आणि मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमधील कामगारांचा समावेश आहे. या अगोदर बांद्रा येथील ताज लँड हॉटेलमध्ये वाद झाला होता. बांद्रा येथे भाजपने आपला फलक आणि झेंडा लावला होता. मात्र वरळी ठाकरेंच्या सेनेने विरोध करत भाजपने लावलेला बोर्ड फाडून काढला.